नमस्कार, आज मी पालक खिचडी बनवणार आहे। तर चला, तर इथे मी साहित्य बघा काय काय घेतले। तेजपत्ता आणि 2 कांदे बारीक कापून घेतले, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता। आणि मी पालक स्वच्छ धुवून एक वाफ घेऊन झाले माझे। एकच वाफ द्या, जास्त नाही शिजवायचं। आणि लगेच थंड पाण्यात आपल्याला थंड व्हायला टाकून ठेवायची आणि नंतर मिक्सरला बारीक करायचे। आणि एक साइडला मी खिचडी भात टाकलाय, तो आपल्याला पालकमध्ये नाही शिजायचा, वेगळाच शिजून घ्यायचा। मुगाची डाळ, हळद आणि हिंग, मीठ टाकून वेगळा तो पिवळी खिचडी अशी मी साधी शिजून घेतली। आणि मी तूप वापरले, तुम्ही जर तूप खात नसतील तर तेलाचा वापर करू शकता, पण तुपाने छान लागते पालक खिचडी। तर नक्की ट्राय करून पहा, खूप मस्त लागते आणि पौष्टिक आहे। अशी पालकची भाजी खायला कोणाला आवडते, आणि जर कोणाला आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की खिचडी बनवून खा, सगळे खाणार आणि सगळ्यांना आवडणार, खूप छान लागते। तर बघा, मी बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घेतलाय, अद्रक आणि लसणाची पेस्ट आपल्याला कांदा अर्धवट परतून झाल्यावर टाकायचा। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा। खूप लोक असे पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत, सबस्क्राईब करा प्लीज। तर आता बघा, कांदा परतून झाला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली। आता तेजपत्ता पण लगेच टाकून घ्यायचा त्याच्यात। थोडासा कढीपत्ता, आणि आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, एक टोमॅटो टाकणार आहे। हे प्युरी करून घेतली बारीक। तर आता टोमॅटो टाकून घेते। कारण आपली खिचडी आपण साईडला शिजवून घेतलेली, आपल्याला ही पालकची भाजी साईडला मी बनवून घेणार। त्यानंतर हे बघा, हे धना पावडर आणि लाल तिखट, तर हे मस्त झाले। आता त्यात हे ग्रेव्ही टाकून घेते, जेवढी हवी आपल्याला पातळ घट्ट हे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं। खूप मस्त वास येतोय आणि खायला तर खूपच भारी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे बघा, अशी मी खिचडी शिजून घेतली एक साइडला, मस्त झाले। तर बघा, भाजीला पण आता उकळी आले, चवीनुसार मीठ आणि वरतून पुन्हा धना पावडर आणि लाल तिखट टाकून घेतले मी। खूप मस्त झाले, वास पण मस्त येतोय। तर ह्याच्यामध्ये मी शिजवलेली खिचडी टाकून घेते। खूपच भारी लागते, तुम्ही पण बनवून पहा आणि मला नक्की कमेंट करा की पालक खिचडी कशी लागली। तुम्ही डब्याला पण देऊ शकता, किंवा आपल्याला काय जेवणाचा कंटाळा आला तर अशी झटपट पौष्टिक चांगली आपली अशी खिचडी बनवली तर खूप छान लागते। बघा किती सुंदर दिसते, नक्की बनवा। तर आता माझी खिचडी झाली, आता मी वरतून
फोडणी तडका देणार आहे। तर बघा इथे मी तूप गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण आणि आता हे आपल्याला वरतून फोडणी द्यायचे। 1-2 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या सुके। तर हे झालं बघा, थोडंसं हलवून घेते। दिसायला तर खूप सुंदर आणि खायला तर खूपच मस्त लागतं असे। तर आता आपली झाली आणि पुन्हा एकदा मी लाल तिखट आणि धना पावडर मी भाजून आंबळ भाजून बारीक केलेला वरतून पुन्हा टाकून घेतला मसाला। तर बघा किती सुंदर झाली माझी पालक खिचडी। चला धन्यवाद।